मुंबईत स्वतःचं घर नाही. वर्षानुवर्ष तो जिममध्ये राहतो. ऑफिस बॉयची तो साधी नोकरी करतो. अशा एका व्यक्तीला भाजपचं तिकीट मिळालंय. भाजपचं तिकीट मिळणाऱ्या या उमेदवाराचं नाव आहे संतोष ढाले. ताडदेवमधील प्रभाग क्रमांक 215 मधून संतोष ढाले यांना तिकीट देण्यात आले. वारेमाप पैसे देऊन पण तिकीट मिळत नाही आणि तिकीट देण्याचं आश्वासन दिलं तरी ऐनवेळी तिकीट कॅन्सल होते अशी आजूबाजूला परिस्थिती असताना या सर्वसामान्य संतोष ढालेला भाजपचं तिकीट कसं मिळालं हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. आपण पाहत आहात एबीपी माझा. संतोष ढाले हे 1993 मध्ये मुंबईत आले. त्यांनी पहिली नोकरी ही एससी मार्केटमध्ये केली. त्यांना व्यायामाची खूप आवड होती म्हणून ते रोजच्या जीवनात व्यायामाला खूप महत्त्व देतात. पण त्यांचं मुंबईत स्वतःचं घर नाही, त्याच्यामुळे ते व्यायामशाळेतच राहतात आणि तिथलं ते व्यवस्थापन बघतात. संतोष ढालेंनी आतापर्यंत अनेक व्यायामांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. संतोष ढाले हे आधी अजित पवार गटात होते. प्रभाग क्रमांक 215 हा जसा एससी साठी जाहीर झाला तसं भाजपच्या लक्षात आलं की आपल्याकडे कोणताही उमेदवार नाही. तेव्हा त्यांनी संतोष ढालेंना हेरलं आणि मंगलप्रभात लोढांनी थेट विचारणा केली की तू भाजपसाठी निवडणूक लढणार का. मंगलप्रभात लोढांकडून आपल्याला तिकीट मिळेल असं संतोष ढालेंनी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी विचार करायला वेळ न घेता लगेचच हा म्हणून टाकलं आणि त्यांना प्रभाग क्रमांक 215चं भाजपचं तिकीट मिळालं. नशीब नशीब म्हणतात, पण ते आहे तरी काय, तर ते हेच आहे. प्रभाग क्रमांक 215 हा एससी साठी आरक्षित झाला आणि सर्वसामान्य संतोष ढालेंना उमेदवारीचं तिकीट मिळालं. आपण असं अनेकदा म्हणतो की सर्वसामान्य तरुणांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे तरच देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. पण ते बरेचदा मिळताना दिसत नाही. पण या न त्या कारणामुळे का होईना अशा सर्वसामान्य तरुणांना राजकारणात येण्याची संधी मिळते. राजकारण हे दलदल आहे, त्यात उतरू नये हे म्हणणं सोपं आहे, पण त्या दलदलीत उतरून त्याचं सोनं करून दाखवणं ही खरी आता संधी आहे. पण संतोष ढालेंसारखे सर्वसामान्य जेव्हा उद्याचे नेते होतील तेव्हा त्यांनी आपण कोणत्या परिस्थितीतून आलोय हे लक्षात घेऊन राजकीय गोल सेट करणं गरजेचे आहे. तेव्हाच तळागाळातील माणसाचा विकास होईल, तोही खऱ्या अर्थाने.